नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नेटकॅपी या चॅनलमध्ये. मित्रांनो, आज एस-एस-सी स्टाफ सिलेक्शनमध्ये एक भरती निघाली आहे. ज्युनियर इंजिनियर या पदासाठी टोटल 900+ पदासाठी ही भरती निघालेली आहे. म्हणजे याच्यामध्ये 4 पदे आहेत टोटल. याच्यामध्ये ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, दुसरा म्हणजे मेकॅनिकल, तिसरा म्हणजे इलेक्ट्रिकल आणि चौथा आहे इलेक्ट्रिकल मेकॅनिकल. या 4 पदासाठी ही भरती निघालेली आहे. तरी याची अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 18 एप्रिल 2024 आणि यासाठी जनरल आणि OBC फक्त मुलांसाठी 100 रुपये फी आहे आणि याच्यामध्ये SC ST PWD आणि महिला यांच्यासाठी कोणतीही फी नाही. तरी तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून घ्या आणि याच्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा पदवीधर या दोन्हीपैकी एक काहीतरी असलं पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही उत्तीर्ण असलं पाहिजे. तरी याच्यासाठी अर्ज कसा करावा यासाठी लगेच आपण सुरुवात करू. त्यापूर्वी आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर लगेच आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. स्पर्धा परीक्षा आणि एक्झाम यांचे वेळोवेळी व्हिडिओ आपल्या चॅनलवर नेहमी येत राहतात. त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. फॉर्म भरण्यासाठी आपल्याला SSCच्या या पोर्टलवरती यायचे आहे. या पोर्टलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर पाहू शकता हे पोर्टल असं आहे. नवीन पोर्टल आलेलं आहे. या ठिकाणी आपले नाव, ॲडमिट कार्ड, आन्सर की, रिझल्ट या ठिकाणी दिसून जातं. तर सर्वप्रथम आपल्याला रजिस्टर करायचं आहे. रजिस्टरला या बटनावर या ठिकाणी वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाली पाहू शकता रजिस्टर नाव या बटनावर आपल्याला डबल क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली आपल्याला स्क्रोल करायचं आहे आणि कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर आपण रजिस्टर या पेजवर जाऊ. या ठिकाणी विचारायला आपल्याला आधार कार्ड नंबर आहे का तुमच्याकडे, तर असं आधार कार्ड येस करायचं आहे. या ठिकाणी आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे आणि व्हेरीफायमध्ये पण आपल्याला डबल आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आता फॉर्मॅलिटी म्हणून मी तुम्हाला असं करून दाखवत आहे. नंतर मी ओरिजिनल माहिती मी अपडेट करून घेईन. त्याच्यानंतर कॅन्डिडेटचं नाव टाकायचं आहे. जो कोणी फॉर्म भरणार आहे त्या व्यक्तीचं इथं नाव टाकायचं आहे. ज्या पद्धतीने तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर तुमचं नाव आहे त्या पद्धतीने इथं नाव टाकून घ्यायचं आहे. तुम्ही स्वतःचं स्पेलिंगमध्ये अजिबात मिस्टेक करायची नाही. त्याच्यानंतर खाली व्हेरीफाय नेममध्ये पण सेम नाव टाकून घ्यायचं आहे. नाव टाकून झाल्यानंतर खाली विचारेल तुमच्या नावामध्ये काय बदल आहे का, तर महिलांच्या नावाला लग्नानंतर बदल असतो तर त्यांनी येस करून नाव चेंज करून नाव बदलून घ्यायचं आहे तिथं. त्याच्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे. व्हेरीफाय जेंडरमध्ये पण सेम जेंडर टाकायचं आहे. त्याच्यानंतर जन्मतारीख आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायची आहे. जी कोणती जन्मतारीख आहे ती व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या या ठिकाणी. शक्यतो आधार कार्डवर जी जन्मतारीख आहे तीच लिहा, कारण एक्झामला जाताना आपल्याला आधार कार्ड सोबत नेणे गरजेचं आहे आणि त्यावेळी आपल्याला जन्मतारीख तिथे टाकावी लागते. सो जन्मतारीख व्यवस्थित टाकून घ्या आधार कार्डवरची बघून. त्याच्यानंतर वडिलांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. व्हेरीफाय नेममध्ये पण वडिलांचं नाव सेम टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली आईचं नाव टाकून घ्यायचं आहे 8 नंबर ऑप्शनला. त्याच्या खाली व्हेरीफाय मदर नेममध्ये पण सेम आईचं नाव टाकून घ्यायचं आहे. तुम्ही बघून घ्या 10वीच्या मार्कशीटवर तुमच्या आईचं नाव कसं आहे त्या पद्धतीने टाकून घ्या. त्याच्यानंतर 9वा ऑप्शन आहे 10वीचा बोर्ड कुठून झाला. ज्या बोर्डमधून तुमची 10वी झाली आहे तो बोर्ड या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. ज्या त्या राज्याप्रमाणे जो तो बोर्ड असतो त्या पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी 99% लोकांचा महाराष्ट्र स्टेट बोर्ड असतो तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 10वीचा रोल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. 10वीची एक्झामचा रोल नंबर जो होता तो इथे टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित. मी डेमोला तुम्हाला असे या पद्धतीने दाखवत आहे. त्याच्यानंतर तुमची 10वी कधी झाली ते या ठिकाणी वर्ष सिलेक्ट करायचं आहे. जे कोणतं वर्ष असेल ते सिलेक्ट करा तुम्ही तुमचं 10वीचं वर्ष. त्याच्यानंतर हायस्ट क्वालिफिकेशन काय झाले, डिग्री डिप्लोमा काय झाले असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. यामध्ये आता तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि खाली कॅन्डिडेटचा ईमेल ID टाकायचा आहे. मी आता फॉर्मॅलिटी म्हणून टाकून घेत आहे. आता मी या ठिकाणी स्किप करून घेतो आणि पूर्ण डिटेल्स टाकून घेतो, तुम्हाला दाखवत आहे. यामध्ये आता मोबाईल नंबर टाकून तो OTP आपल्याला सेंड करून या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. OTP आणि ईमेल ID, मोबाईल नंबर आणि ईमेल ID या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. मी आता हे थोडंफार स्किप करतो आणि डायरेक्ट व्हेरीफाय करून घेतो. OTP सहित तुम्हाला मी स्किप करून दाखवतो. या ठिकाणी मी सर्व डिटेल्स व्हेरीफाय करून घेतले आहे. त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट या बटनावर क्लिक करतो आणि ओके करतो. त्यानंतर पाहू शकता आपला रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे तो एका ठिकाणी आपल्याला लिहून घ्यायचा आहे.
रजिस्ट्रेशन नंबर किंवा कॉपी पण करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपल्याला कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे. खाली दिसत आहे लाल बटनात, ते कंटिन्यू या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आता पासवर्ड चेंज करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे आणि जो कोणता पासवर्ड तुमच्या मोबाईलवरती आलेला आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला मेसेजला येत असतो रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर. त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर साइन इन करून घ्यायचं आहे. जरा काहीतरी मिस्टेक होत आहे पासवर्डमध्ये टाकायला मी परत एकदा पासवर्ड टाकून घेतो. या ठिकाणी मोबाईलमध्ये ज्या पद्धतीने आले या पद्धतीने पासवर्ड टाकून घेतो. थोडीफार काहीतरी मिस्टेक झाली आहे माझी, तर मी व्यवस्थित करतो आणि पुन्हा साइन इन करून घेतो. तर या ठिकाणी पाहू शकता तो पासवर्ड बरोबर होता. त्याच्यानंतर जुना पासवर्ड टाकून घ्या आणि या ठिकाणी आपल्याला मॅन्युअली पासवर्ड एक तयार करायचा आहे, जो की आपल्या कायम लक्षात राहील असा पासवर्ड. तर या ठिकाणी कन्फर्म पासवर्डमध्ये पण सेम आपण तयार केलेला पासवर्ड टाकून घ्या, स्ट्रॉंग एखादा पासवर्ड तयार करून. आणि सिक्युरिटी क्वेश्चन या ठिकाणी दोन्ही कोणते पण आपल्याला आन्सर द्यायचे आहेत. तुमचा जन्म कुठे झाला या पद्धतीने कोणतं पण एखादं 2 क्वेश्चन या ठिकाणी सिलेक्ट करून त्याचे आन्सर द्यायचे आहेत. त्याच्यानंतर इथं कोणता तर एखादा फेवरेट मूवी आपण घेऊ किंवा असंच काहीतरी घेऊ. या ठिकाणी मी पहिल्यांदा आपला जन्म कुठे झाला ते सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर यावर फेवरेट बुक या ठिकाणी मी सिलेक्ट करून घेतो आहे. तुम्हाला या चारपैकी कोणता क्वेश्चन आवडतो ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. आत्ता मी सध्याला घेतला आहे आईचं मिडल नेम, म्हणजे आपल्या आजोबांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. तुम्ही पण सेम घेतलं तरी चालेल. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन आपलं सक्सेसफुल झालेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर लॉग इन करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपलं पेज लॉग इन झालेलं आहे. तर या ठिकाणी त्याच्यानंतर आता फॉर्म भरायला सुरुवात करतो. आपण या ठिकाणी आपली कास्ट सिलेक्ट करून घ्यायची आहे. व्हेरीफायमध्ये सेम कास्ट टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर नॅशनॅलिटी आपली इंडियन नॅशनॅलिटी या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. एखादा विजिबल आयडेंटिफिकेशन मार्क टाकून घ्यायचा आहे. तुमच्या शरीरावर असलेला एखादा खून ते वगैरे कोणती पण एखादी खून असेल ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. माझ्या शरीरावर एक तीळ आहे तर तुम्ही तीळ टाकून घेतला आहे. त्याच्यानंतर ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी जो कोणता तुमचा ॲड्रेस असेल तो या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. ॲट पोस्ट तालुका जिल्हा या पद्धतीने पूर्ण ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खाली आपल्याला राज्य सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि पिनकोड टाकायचा आहे आपल्या गावाचा. त्याच्यानंतर परमनंट ॲड्रेस सेम आहे का तर येस करून घ्यायचा आहे. या ठिकाणी जर तुमचा वेगळा असेल तर वेगळा ॲड्रेस टाकून सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपली माहिती सक्सेसफुल सेव्ह झालेली आहे. त्याच्यानंतर डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करून एकदा आपल्याला फॉर्म आपण पाहून घ्यायचा आहे. प्रिव्ह्यू ऑप्शनवर क्लिक करून भरलेली माहिती सगळी व्यवस्थित बरोबर भरली आहे का ते एकदा पाहून घ्यायचं आहे. जर याच्यामध्ये काही मिस्टेक असेल तर बॅकचं बटन दाबून आपल्याला ती आपण दुरुस्त करू शकतो. तर याच्यामध्ये थोडाफार वेळ जाऊ शकतो, पण व्यवस्थित माहिती तुम्ही चेक करून घ्या तुमची माहिती व्यवस्थित भरलेली आहे का, स्पेलिंग वगैरे मिस्टेक सगळे सेम. कारण एकदा ही माहिती आपण भरलेली ती नंतर आपण एडिट करू शकत नाही. एडिट करू शकतो आपण, पण त्याच्यामध्ये खूप आपली प्रोसेस मोठी आहे. तर शक्यतो एकदा फॉर्म कन्फर्म करून डिक्लेअर करून घ्यायचा आहे. नंतर त्याच्यानंतर सेव्ह होईल आपला फॉर्म. तर पाहू शकता या ठिकाणी आपलं पहिलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे. या ठिकाणी थोडा काहीतरी इश्यू आहे, आपण डबल डिक्लेअर ॲक्सेप्ट करून घेऊ. तर या ठिकाणी फॉर्म झालेला आहे. परत तोच प्रॉब्लेम येत असल्यामुळे आपण एकदा पेज रिफ्रेश करून घेऊया, तो आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. तर या ठिकाणी पाहू शकता ज्युनियर इंजिनिअरिंग सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल एक्झाम या स्पर्धेसाठी आपल्याला या परीक्षेसाठी आपल्याला फॉर्म भरायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला या ज्युनियर इंजिनिअर सिलेक्ट करून खाली तुम्हाला पाहू शकता अप्लाय बटन आहे, या अप्लाय बटनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हे डिक्लेरेशन ॲक्सेप्ट वगैरे वाचून घ्यायचं आहे, फॉर्मची पद्धत वगैरे पेमेंट. त्याच्यानंतर पर्सनल डिटेल्स आपण जी भरली ती ओपन होईल, ती पाहून घ्यायची आणि खाली नेक्स्ट बटन आहे त्या नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ही पेज आपले सेव्ह होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट पेज आपले ओपन होईल. तर नेक्स्ट पेजवर आपल्याला एज्युकेशन डिटेल्स टाकायचे आहे.
तुमचं कशातून एज्युकेशन झालेलं आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिव्हिलमधून, मेकॅनिकलमधून जो कशातून सिलेक्शन झालेलं आहे, एज्युकेशन झालेलं आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. व्हेरीफायमध्ये पण सेम एज्युकेशन टाकायचं आहे. तुमची डिग्री झाली आहे, डिप्लोमा झाला आहे, तर तो या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या, जो कोणता एज्युकेशन झालं असेल तर ते. त्याच्यानंतर क्वालिफाय तुम्हाला कशातून करायचं आहे ते सिलेक्ट करून घ्या. डिप्लोमा झाला आहे का, बी.टेक वगैरे कशातून झालं आहे तर ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. माझं डिप्लोमा झालं आहे तर मी डिप्लोमावरून फॉर्म भरत आहे. तर हे टाकून झाल्यानंतर त्यानंतर खाली दिलेली इन्फॉर्मेशन, तुम्ही स्टेटस कधी पास झाला, कोणत्या वर्षी पास झाला, कोणता बोर्ड, किती पर्सेंटेज पडले, रोल नंबर, ते सर्व माहिती खाली टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपली एज्युकेशन डिटेल्स पण या ठिकाणी सक्सेसफुल सबमिट होईल. सबमिट झालेली आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही इथे. त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन, तुम्ही एक सर्व्हिसमॅन आहे का, एज रिलेक्शन तुम्हाला पाहिजे आहे का, तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी एक्झाम कोणती द्यायची आहे का दुसरी ते विचारेल. तर या ठिकाणी तुम्हाला पाहिजे असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला परत एक्झाम सेंटर टाकायचं आहे. एक्झाम सेंटर तुम्हाला कोणतं जवळ पडतं ते तुम्ही टाकून घ्या. तर महाराष्ट्रातल्या लोकांनी WR सिलेक्ट करून त्याच्या पुढचे जे कोणते सेंटर तुम्हाला पाहिजे ते टाकून घ्या. कोल्हापूर, पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर असे सेंटर आहेत महाराष्ट्रातले 4 ते 5. तर ते टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. हे माहिती टाकून झाल्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचा पार्ट येतो म्हणजे आपल्याला या ठिकाणी फोटो अपलोडिंगचा. फोटो अपलोड कसा करायचा, तर या ठिकाणी तुम्हाला जो कॅप्चा दिसत आहे तो तुम्हाला मोबाईलमधून स्कॅन करून घ्यायचा आहे. आणि स्कॅन करून घेतल्यानंतर तुम्हाला मोबाईलमध्ये एक ॲप्लिकेशन येईल SSC वाल्यांचं. तर ते SSC वाल्यांचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये लॉग इन करून आपल्याला ते फोटो हा या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे त्या ॲप्लिकेशनद्वारे. तो कसा करायचा मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी व्हिडिओ मी पॉज करून घेतो. तर आता मी तुम्हाला माझ्या मोबाईलची स्क्रीन दाखवतो. मी ऑलरेडी हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घेतलेलं आहे. तर डायरेक्ट मी ॲप्लिकेशन ओपन करून दाखवतो तुम्हाला. तर या ठिकाणी आपल्याला तुम्हाला आलेला ID पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. जो मोबाईल आलेले युजरनेम टाकून घ्यायचा आहे आणि आपण जो पासवर्ड तयार केलेला आहे तो खाली पासवर्डच्या ऑप्शनमध्ये तो पासवर्ड फिल करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी ID पासवर्ड टाकून घेतो. डायरेक्ट मी आता या ठिकाणी लॉग इन करून घेतलेलं आहे. तर पाहू शकता या ठिकाणी आपलं पेज लॉग इन झालेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कॅमेरा प्लस आणि आयकॉन दिसेल. तर या पद्धतीने फोटो काढून घ्यायचा आहे. तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता की गॉगल, मास्क वगैरे काय घ्यायचं नाही. आपल्याला उजेडात उभं राहून अशी एखादी सेल्फी काढून घ्यायची आहे. या पद्धतीने जे कॅमेऱ्यामध्ये दिसते आहे तर त्या पद्धतीने उभं राहून आपल्याला सेल्फी काढून घ्यायची आहे. असं उजेडामध्ये येऊन आपल्याला सेल्फी काढून घ्यायची आहे आणि अपलोड या बटनावर क्लिक करायचं आहे. तर फोटोच्या खाली अपलोड बटन दिसेल त्या बटनावर क्लिक केलं. या ठिकाणी फोटो सक्सेसफुल झालेला आहे अपलोड. तर पाहू शकता या ठिकाणी आपला फोटो अपडेट होईल. या ठिकाणी कोपऱ्यामध्ये फोटो अपडेट झालेला आहे. तर याच्यानंतर फोटो अपडेट झाल्यानंतर याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. तर बाहेर पडल्यानंतर डायरेक्ट आपल्याला SSCच्या या पोर्टलवरती यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट पेज रिफ्रेश करायचं आहे. म्हणजे आपला फोटो आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. तर मी तुम्हाला या ठिकाणी पेज रिफ्रेश करून दाखवतो. पाहू शकता या ठिकाणी आपला फोटो या ठिकाणी आलेला आहे. तर याच्यानंतर आपण सिग्नेचर पण स्कॅन करून घेतलेली आहे कॅम्प्युटरमध्ये. तर या ठिकाणी सिग्नेचर या ठिकाणी आपण अपलोड करून घेतो. सिग्नेचर ही 10 ते 20 KB याच्यामध्ये असावी. तर या ठिकाणी आपली सिग्नेचर पण ही आपली अपलोड झालेली आहे. त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. पाहू शकता डिटेल्स सक्सेसफुल सबमिट झालेली आहे. या ठिकाणी सर्व डिटेल्स आपल्या सक्सेसफुल सबमिट झालेले आहेत. तर या ठिकाणी एकदा आपण फॉर्म प्रिव्ह्यू ऑप्शनवर पाहून घेऊ फॉर्म भरलेला फॉर्म बरोबर आहे की नाही. तर या ठिकाणी एकदा फॉर्म व्यवस्थित चेक करून घ्या तुम्ही भरलेला फॉर्म पण याच पद्धतीने भरला आहे का. तर या ठिकाणी एज्युकेशन डिटेल्स आहेत. तर त्याच्यानंतर एज्युकेशन डिटेल्स झाल्यानंतर खाली आपल्याला दिसून येतील ॲडिशनल डिटेल्स, वेगळ्या डिटेल्स. त्याच्यानंतर ॲडिशनल डिटेल्स झाल्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन सेकंड. तर या ठिकाणी ह्या डिटेल्स बरोबर आहेत का पाहून घ्या. नसेल तर एडिट ऑप्शन दिसेल तुम्हाला शेजारी. ते एडिट ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही जर चुकले असतील तर ते आपण करेक्शन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपली सिग्नेचर दाखवत नाही तर आपण एकदा पेज रिफ्रेश करून घेऊ. म्हणजे या ठिकाणी आपली सिग्नेचर दाखवेल. फोटो आणि सिग्नेचर दाखवले पाहिजे ते महत्त्वाचं आहे.
तर या ठिकाणी फोटो आणि सिग्नेचर परत दाखवतो. त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घेऊ. फॉर्म आपल्या बरोबर आहे तर अग्री या बटनावर क्लिक करून कॅप्चा टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी. तर त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपला फॉर्म भरून सक्सेसफुल झालेला आहे. याच्यामध्ये कोणता डाऊट नाही आहे. त्याच्यानंतर प्रिंट ऑप्शन या बटनावर क्लिक करून आपण फॉर्मची प्रिंट काढून घेऊ शकतो. तर या पद्धतीने आपला फॉर्म सक्सेसफुल सबमिट झालेला आहे. तर याच्यामध्ये जनरल आणि OBC मुलांनी प्रिंटचं ऑप्शन त्यांना येणार नाही. त्यांनी याच्यानंतर पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंटचं ऑप्शन येईल त्याच्यानंतर UPI वरून पेमेंट करून घ्यायचं आहे. तर त्याच्यानंतर त्यांना प्रिंटचं ऑप्शन येईल. बाकीच्यांना डायरेक्ट प्रिंटचा ऑप्शन येतो कारण त्यांना कोणतीसुद्धा फी नाही. तर या पद्धतीने पाहू शकता या ठिकाणी आपला फॉर्म सक्सेसफुल सबमिट झालेला आहे. या पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. जर ही पद्धत फॉर्म भरायची तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा आणि जे इंजिनियर मित्र आहेत त्यांना फॉर्म भरण्यासाठी सजेशन करून त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. कारण असे फॉर्म सारखे सुटत नाहीत. आता तर इलेक्शन लागणार आहे त्यामुळे भरपूर दिवस आता कोणती भरती निघणार नाही असं वाटतं. तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण एक WhatsAppचा ग्रुप काढला आहे. त्याच्यामध्ये आपण वेळोवेळी सर्व अपडेट देत राहू. आणि या भरतीचा फॉर्म भरला आहे तर याचे ॲडमिट कार्ड तुम्हाला त्याची लिंक तुम्हाला कसे डाउनलोड करायचे ते सर्व इन्फॉर्मेशन महत्त्वाच्या माहिती आपण त्या चॅनेलवर WhatsApp ग्रुपवर आपण देत असतो. तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल WhatsApp चॅनेलची. तर आपल्या लगेच ग्रुप जॉईन करा आणि व्हिडिओ लाईक करून धन्यवाद. थँक्यू.